अजितदादांचा अपघात धुक्याने झाला की धोक्याने? राज ठाकरेंचा सवाल। अजितदादांच्या अपघातात काहीतरी काळबेरं आहे का? राज ठाकरेंकडून संशय व्यक्त। अजितदादांच्या अपघातावर सुनेत्रा पवारांनीही बोललं पाहिजे, राज ठाकरेंचं वक्तव्य। राष्ट्रवादीच्या आमदारांनी अपघाताचा विषय अधिवेशनात मांडावा, राज ठाकरेंचा सल्ला। रोहित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, दादांच्या अपघाताची पारदर्शक चौकशीची विनंती। बारामती विमानतळ, पुणे रिंग रोडला अजितदादांचं नाव देण्यासह देवगिरीवर स्मारक करण्याची मागणी। राज्यसभेवर पुन्हा जाण्याबाबत शरद पवार यांचं मौन। शरद पवारांकडून राज्यसभेचा चेंडू महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या कोर्टात। महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करण्याचा पवारांचा पक्षातल्या नेत्यांना सल्ला। राज्यसभेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेत रस्सीखेच। प्रियंका चतुर्वेदीसह राजन विचारे, अंबादास दानवे, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे इच्छुक। उद्धव ठाकरेंकडे इच्छा व्यक्त केल्याची माहिती। पुणे मुंढवा जमीन कथित गैरव्यवहार प्रकरणाचा अहवाल अधिवेशनात सादर होणार। अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत मांडला जाणार अहवाल। लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यांवर ताण। पायाभूत सोयी सुविधांच्या प्रश्नांवर बोलताना मंत्री गणेश नाईकांचं विधान परिषदेत वक्तव्य। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, मात्र केंद्राकडून अद्याप 1 रुपयाचीही तरतूद नाही। आरटीआय अंतर्गत प्राप्त झालेल्या माहिती सादर करत दीपक पवार यांची पोस्ट। नाशिकमध्ये कांदा उत्पादकांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। आम्हाला न्याय द्या म्हणत शेतकरी आक्रमक, मात्र गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र तुमचा कार्यक्रम होऊ शकला नाही। मुख्यमंत्र्यांचा मिश्किल टोला, मात्र बैठक घेण्याचंही आश्वासन। कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याचा 2 मुलांवर हल्ला। कुत्र्याच्या हल्ल्यात 7 वर्षीय मुलाचा मृत्यू तर 1 मुलगा जखमी। भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी। शालेय विद्यार्थिनीच्या विनयभंगाने बदलापूर पुन्हा हादरलं। नामांकित शाळेच्या खासगी स्कूल बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग। पालकांच्या तक्रारीनंतर बस चालकावर गुन्हा दाखल। विदेशी महिला पर्यटकासोबत मुंबईत गैरवर्तन। मुलांकडून 15 मिनिटं महिला पर्यटकाचा पाठलाग। पर्यटक महिलेकडून सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर। मुंबई पोलिसांकडून मुलांचा शोध सुरू। नागपुरात 12वीच्या गणिताचाही पेपर फुटल्याचं समोर। मोबाईलमधला डिलीट डेटा रिकव्हर केल्यानंतर पेपर फुटल्याचं समोर। तपासासाठी एसआयटी स्थापन। मुख्य सूत्रधार अजूनही फरार। कथित मद्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवालांसह मनीष सिसोदियांची निर्दोष मुक्तता। निर्दोष ठरवताच केजरीवालांना अश्रू अनावर। भाजपने खोटे आरोप लावून षडयंत्र रचल्याचा मोदी शहांवर आरोप। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्धाचा भडका। पाकिस्तानकडून अफगाणिस्तानात हवाई हल्ले। हल्ल्यात 133 अफगाण सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा। अफगाणकडून पाकिस्तानला आक्रमक प्रत्युत्तर। थेट पाकच्या लष्करी तळांना केलं लक्ष्य।